सध्या ईव्हीएमवर चांगलेच प्रश्न उपस्थित होत आहेत। ईव्हीएमवर शंका घेतली जाते, यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळतंय। तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वारंवार ईव्हीएममध्ये कुठलीही छेडछाड शक्य नाही असं सांगण्यात आलं असलं तरी सुद्धा जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये महिला उमेदवाराला 0 मतं मिळाल्याची एक पोस्ट व्हायरल झाली आहे। हे प्रकरण नक्की काय आहे जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। निवडणुकीचा निकाल लागला की नेहमीच चर्चा असते ती ईव्हीएम मशीनची। जिंकणारा पक्ष ईव्हीएमवर विश्वास दाखवतो तर पराभूत होणारा उमेदवार ईव्हीएममध्ये गडबड असल्याचे आरोप करतो। असाच काहीसा प्रकार सध्या जळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर समोर आलाय। जळगावातील उमेदवार सुनंदा फेगडे यांना चक्क 0 मतं मिळाल्याचा एक फोटो आणि मेसेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होतोय। या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आलाय की सुनंदा फेगडे यांनी स्वतःला मतदान केलं होतं, त्यांच्या कुटुंबियांनीही मतदान केलं होतं, तरीही निकालाच्या यादीत त्यांच्या नावापुढे 0 असा आकडा दिसतोय। त्यामुळे माझं स्वतःचं मत कुठे गेलं असा संतप्त सवाल या व्हायरल पोस्टमधून विचारण्यात येतोय। या व्हायरल पोस्टमध्ये लोकशाही आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर अत्यंत गंभीर ताशेरे ओढण्यात आलेले आहे। निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर या पोस्टमधून सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आले। जर उमेदवाराने स्वतःला मत दिलं असेल आणि तेच मत मशीनमध्ये दिसत नसेल तर ईव्हीएम सुरक्षित कसे असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत। निवडणूक आयोग घटनात्मक संस्था असूनही स्पष्टीकरण राजकीय पक्षाकडून येत आहे असंही या पोस्टमध्ये म्हटलंय। या पोस्टमुळे पुन्हा एकदा ईव्हीएम हॅक झाल्याच्या चर्चांना उधाण आलं असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत। मात्र या व्हायरल दाव्यामागे सत्य काही वेगळंच आहे। या प्रकरणी पडताळणी केली तेव्हा समोर आलं की सोशल मीडियावर जो फोटो किंवा जी यादी व्हायरल होतीये ती ईव्हीएम मशीनमधली मतांची नसून ती केवळ टपाल मतपत्रिकांची म्हणजेच पोस्टल बॅलेटवरची आकडेवारी आहे। नियमानुसार पोस्टल मते आणि ईव्हीएम मते यांची मोजणी वेगवेगळी होते। सुनंदा फेगडे यांना टपाल मतदानाद्वारे एकही मत मिळालं नाही, त्यामुळे त्या रकान्यात 0 हा आकडा दिसतोय। मात्र ईव्हीएम मशीनमधील मतांचा विचार केल्यास त्यांना एकूण 92 मते मिळाली आहेत, म्हणजे त्यांना 0 मतं मिळाल्याचा दावा हा पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे। अशा प्रकारच्या अर्धवट माहितीमुळे अनेकदा समाजात संभ्रम निर्माण होतो। तांत्रिक बाबी समजून न घेता केवळ पोस्टल मतांचा फोटो व्हायरल करून ईव्हीएमवर संशय व्यक्त करणं योग्य नाहीये। निवडणूक आयोगाने वारंवार स्पष्ट केलंय की ईव्हीएममध्ये छेडछाड शक्य नाही, तरीही पराभवानंतर असे आरोप होणे ही नवीन बाब नाहीये। या प्रकरणात सत्य हेच आहे की उमेदवाराला ईव्हीएममध्ये मते मिळाली आहेत, पण व्हायरल फोटो हा फक्त टपाल मतदानाचा असल्याने हा गोंधळ उडालाय। त्यामुळे नागरिकांनी अशा व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी एकदा खात्री नक्की करावी। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राइब करा।